नमस्कार मंडळी. उद्या 12 ऑगस्ट 2026 रोजी दीप अमावस्या आहे. दीप अमावस्या हा आपल्या संस्कृतीतील एक अतिशय सुंदर आणि भक्तिमय दिवस आहे. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि संध्याकाळी दिवे प्रज्वलित करून संपूर्ण घर प्रकाशाने उजळून टाकले जाते. पण दीप अमावस्येच्या दिवशी नेमकं काय करावं, दिव्यांची पूजा कशी करावी आणि या दिवशी कोणती छोटी छोटी कामे केली तर आपला दिवस अधिक भक्तिमय आणि सुंदर होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपले घर आणि विशेषतः देवघर स्वच्छ करून घ्या. देवघरातील देव स्वच्छ करा आणि मनोभावे पूजा करा. त्यानंतर घरातील सर्व दिवे एकत्र करून ते स्वच्छ करून घ्या. समई, पणती, निरांजन किंवा घरामध्ये असलेले इतर दिवे असतील ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा आपल्या घराघरात पाहायला मिळते. संध्याकाळच्या वेळी एक स्वच्छ जागी सर्व दिवे ठेवावेत. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करू शकता. त्यानंतर दिवे प्रज्वलित करून मनोभावे प्रार्थना करा. आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहावे. कुटुंबातील सर्व व्यक्ती निरोगी आणि आनंदी राहाव्यात अशी देवाच्या चरणी प्रार्थना करा. तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर स्वामींचे स्मरण करून मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे स्वामी राया, आमच्या घरावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू दे. आमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि समाधान लाभू दे. आमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्याची शक्ती आणि योग्य मार्ग दाखवण्याची बुद्धी आम्हाला दे. मंडळी, दीप अमावस्येच्या दिवशी घरातील लहान मुलांनाही या पूजेमध्ये सहभागी करून घ्या. त्यांना आपल्या परंपरेचे आणि दिव्यांचे महत्त्व समजावून सांगा. मुलांच्या हातून एखादी पंथी देवासमोर ठेवायला देऊ शकता. मात्र दिवे आणि ज्योत असल्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत मोठ्यांनी विशेष काळजी घ्यावी. यानंतर घरामध्ये दिव्यांची सुंदर आरास करा. देवघर, तुळशीजवळ आणि योग्य सुरक्षित जागी दिवे लावा. फुलांनी आणि रांगोळीने घराची छोटीशी सजावट केली तर संपूर्ण वातावरण आणखी सुंदर आणि भक्तिमय दिसेल. दिवे लावताना ते पडणार नाहीत आणि पडदे, कागद किंवा इतर ज्वलनशील वस्तूपासून दूर आहेत याची काळजी घ्या. मंडळी, दीप अमावस्या म्हणजे घरामध्ये दिवे लावण्याचा दिवस नाही. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. पक्षी आणि प्राण्यांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करा. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, कारण आपल्या छोट्याशा मदतीमुळे जर एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद आला तर त्यापेक्षा सुंदर गोष्ट कोणती असू शकते. दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरच्या परंपरेनुसार देवी लक्ष्मीचे स्मरण आणि पूजनही करू शकता. लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवा आणि मनोभावे प्रार्थना करा. त्यानंतर काही वेळ शांत बसून स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मंडळी, आपल्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या मनात आशेचा एक छोटासा दिवा कायम तेवत ठेवायला हवा. दीप अमावस्या आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची सुंदर आठवण करून देते. उद्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या
घरामध्ये दिवा लावाल तेव्हा फक्त तुमचे घर उजळू नका, तर आपल्या मनातही श्रद्धेचा, सकारात्मकतेचा आणि आशेचा दिवा प्रज्वलित करा. स्वामी समर्थांच्या चरणी एवढीच प्रार्थना. हे स्वामी राया, आमच्या घरावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू दे. आमच्या कुटुंबामध्ये प्रेम, सुख, शांती आणि समाधान राहू दे. संकटाच्या वेळी आम्हाला धीर दे आणि योग्य मार्ग दाखव. आमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करून आम्हाला सकारात्मक विचार करण्याची शक्ती दे. मंडळी, जर तुम्हीही उद्या दीप अमावस्या भक्तिभावाने साजरी करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुमच्या आई, बहिणी, मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. अशाच भक्तिमय आणि उपयोगी माहितीसाठी स्पिरिच्युअल वाइब्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या घरामध्ये सदैव सुख, शांती आणि समाधान राहो, हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.